महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। धाराशिव नगरीतील धर्मवीर कदम आणि त्यांचे कुटुंबीय हे सुप्रसिद्ध व यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात। धर्मवीर कदम हे मोठ्या प्रतिकूल परिस्थितीमधून वाढलेले आणि घडलेले आहेत। त्यांचे वडील आदर्श शिक्षक होते। त्यांचाच आदर्श घेऊन धर्मवीर कदम मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने शिकले व यशस्वी झालेले आहेत। त्यांच्या या यशस्वी वाटचालीमध्ये त्यांच्या आईवडिलांप्रमाणेच त्यांचे चुलते आणि चुलतीचाही मोठा वाटा आहे। त्यांच्यामुळेच आपण यशस्वी झालो असल्याचे ते आवर्जून सांगतात। पाटबंधारे विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे। तेव्हाही त्यांनी सत्याच्याच मार्गाने पुढे जात आपली नोकरी केलेली आहे। सामाजिक कार्याचीही त्यांना मोठी आवड आहे। धाराशिव जिल्हा मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेलं आहे। म्हणून अशा कीर्तिवंत आणि ज्ञानवंत व्यक्तिमत्वाच्या धर्मवीर कदम यांच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी धर्मवीर नागनाथराव मूळ राहणार मार्डी, तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद येथील रहिवासी असे आहे, पण मागच्या 35 वर्षापासून धाराशिव उस्मानाबादमध्ये स्थायिक आहे। मी पाटबंधारे खात्यात डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून रिटायर झालो। पण तत्पूर्वीच ड्युटीवर असतानाच मी समाजसेवेला बऱ्यापैकी वाहून घेतलं। साधारण 30 ते 35 वर्ष मी मराठा सेवा संघ, शाहू विचार मंच आणि फोरम ऑफ उस्मानाबाद सिटीजन्स या संस्थांच्या सोबत काम केलं। त्याचबरोबर नोकरीमध्ये असताना फावल्या वेळामध्ये उद्योगाची उभारणी केली आणि आज हे सर्व उद्योग माझी मिसेस, सुनबाई आणि मुलगा यशस्वीपणे सांभाळत आहेत। प्रवास प्रत्येक व्यक्ती करते, जगते प्रत्येक व्यक्ती, परंतु प्रत्येक व्यक्तीचं जगणं वेगळं आहे। प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे आहेत आणि मला असं वाटतं की माणसाची ओळख त्याच्या पैशावरनं नसते, तर त्याची ओळख त्याच्या आचरणावरनं असते। कारण आचरण कसं आहे, आचरण चांगलं असलं की त्याचं चरण आम्ही स्पर्श करतो आणि चरण त्याच व्यक्तीचा स्पर्श आपण करतो की जी व्यक्ती देवगुणी आहे, चांगली आहे। अगदी मुलाखतनामा या कार्यक्रमात आज आम्ही एका देवगुणी व्यक्तीची निवड केली आहे। धाराशिव नगरीतील धर्मवीर कदम यांची आम्ही आज निवड केली आहे। आज साहेबांचा जो काही प्रवास आहे, त्यांची जी काही जडणघडण आहे, त्यांच्या जीवन कार्यावर आम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून प्रकाश टाकत आहोत। साहेब, न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। आज खरं तर मागे ओढू आपल्याला बघायचं नाही का, कारण या धाकधुकीच्या जगामध्ये, धावपळीच्या जगामध्ये आपण पुढे जातो आणि थांबायला, विचार करायला कुणाला वेळ नाही। पण मुलाखत असं एक माध्यम असतं की जी थांबवते आणि विचार करायला भाग पाडते। काय सांगाल नेमकं की तुमच्या बालपणीच्या ज्या काही आठवणी आहेत, खास करून तुमचे वडील असतील, आई असेल की ज्यांनी तुम्हाला एवढं उत्तम चांगलं घडवलं, तुमच्या गावाकडच्या काही आठवणी असतील, आम्हाला सुरुवातीचे तुमचे जे काही पर्व आहे आम्हाला ते ऐकायचं। मी राहणारा मूळ मार्डी, तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद येथील रहिवासी आहे। सध्या मी उस्मानाबादला राहतो। माझं बालपण अतिशय छोट्या गावामध्ये आणि गरीब कुटुंबामध्ये गेलं आहे। गरीब इन द सेन्स माझे वडील तसे नोकरीला होते, शासकीय सर्व्हिसला होते, शिक्षक होते, तरी पण वडिलांवरती फार मोठी जिम्मेदारी होती, फार मोठं कुटुंब होतं आणि त्यांच्या पूर्वीची घरची परिस्थिती, वडिलांच्या अगोदरची अतिशय हलाखीची होती। म्हणून त्या परिस्थितीला रुळावर आणण्यासाठी त्यांचा बराच काळ अतिशय मेहनतीमध्ये आणि कष्टामध्ये गेला आणि म्हणून माझं बालपणसुद्धा त्याच परीनं, त्याच प्रकारे अतिशय धावपळीमध्ये गेलं। मी 1ली ते 4थीपर्यंत गावामध्ये शिक्षण घेतलं। त्यानंतर माझ्या वडिलांसोबत मी चिकुंद्रा म्हणून गाव आहे तुळजापूर तालुक्यात, त्या ठिकाणी शिक्षणासाठी वडिलांसोबत 3 वर्ष राहिलो। तर परिस्थिती अशी होती रोकडे साहेब की मार्डी ते चिकुंद्रा हे जवळपास 10 किलोमीटरचं डोंगरातलं अंतर, चढ उतार,
त्या चढउतारावरती वडील सायकलवर सातत्यानं जायचे. मी त्यांच्यासोबत सायकलवर जाऊन येऊनच पूर्ण शाळा शिकले. परिस्थिती अशी होती की त्या डोंगरावर चढत असताना माझे वडील इतके घामेघूम व्हायचे सायकल चालवून, इतके धापा द्यायचे. ते मला चित्र दिसते की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी किती कष्ट घेतले आणि कदाचित त्या आईवडिलाच्या कष्टाचंच एक चांगलं रूप आणण्याचा प्रयत्न मी पुढे चालून आयुष्य म्हटलं की चढ आणि उतार आलेच. Yes. आणि तुमच्या वडिलांनी घेतले कष्ट, मला असं वाटतं की लेकरांना जर काय आठवत असेल किंवा आठवलं पाहिजे खरं तर आई वडिलांनी घेतले कष्ट, नाही का? कारण तुमचे वडील हे अगदी प्रामाणिक होते. आपण काय म्हणूया की आदर्श गुरुजी, नाही का, की ज्या गुरुजींनी अनेक विद्यार्थी घडवले. तुमच्या वडिलांची जी ख्याती होती म्हणजे एक ॲज अ टीचर म्हणून आम्हाला ती ऐकायची. सत्य, कर्म आणि नीतिमत्ता या 3 गोष्टीवर माझ्या वडिलांचा फार भार होता. कर्म हाच देव. देव हा दगडात किंवा मंदिरात किंवा कुठेही नाही, तर कष्ट करण्यामध्येच खरा देव आहे हे त्यांनी त्यांच्या जीवनात आचरण केलं आणि समाजाला सांगितलं. त्याने त्यांच्या कार्यकालामध्ये जे जे विद्यार्थी घडवले ते आजही आम्हाला वारंवार फोन करून सांगतात किंवा मला कुठे भेटले तर त्यांचं गुणगौरव इतका करतात माझ्या वडिलांचा की आम्हाला कदम गुरुजींनी खरं तर कष्ट काय असतं हे शिकवलं आणि त्याच्यामुळं आम्ही आज आमच्या जीवनामध्ये घडलो की त्यांचे विद्यार्थी आम्हाला जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा सांगतात. आणि मी सुद्धा केवळ माझ्या वडिलांनी मला कष्टाचं महत्त्व शिकवलं. जीवनामध्ये सत्य आणि कष्ट, नीतिमत्ता यावरच माणूस तरू शकतो, मोठा होऊ शकतो आणि स्वतःचं जीवन बहरू शकतो हे माझ्या वडिलांनी शिकवलं आणि त्यामुळेच मी आज या पदाला कदाचित आले. एखादा जीव घडवणं एवढं सोपं नसतं, कारण त्या जीवामध्ये मिसळायचं असतं, नाही का? कारण तुमचे वडील एक आदर्श शिक्षक आणि त्या काळातले शिक्षक म्हणजे डिवोटेड होते, ते कमर्शियल नव्हते, नाही का? त्यांच्यासाठी पैसा हा गौण होता आणि माझा विद्यार्थी हा माझं दैवत आहे, म्हणजे अगदी शाळा मंदिर आहे असं समजून ही माणसं काम करायची. अगदी मला आवर्जून विचारावंसं वाटतं की ज्या वेळेला साक्षात वडीलच जेव्हा गुरुजी असतात त्यावेळेला निश्चितपणे ॲटोमॅटिक ते गुण लेकरामध्ये आलेले असतात. तर तुमच्या दृष्टीने तुमचं विश्व गुरुजींच्या अवतीभोवतीचं म्हणजे तुमच्या वडिलांच्या अवतीभोवतीचं कसं होतं नेमकं? म्हणजे शाळा डबल होती का सिंगल होती? म्हणजे वडील हे शाळेमध्ये शिक्षक होतेच, पण घरी आल्यानंतर माझे वडील माझ्यासोबत शिक्षकासारखं कधी वागले नाही. घरी आल्यानंतर माझे वडील हे पालक या नात्यानं आणि तेवढंच प्रेमही मला घरी आल्यानंतर वडिलांनी दिलं. पण शाळेत गेल्यानंतर ते शाळेतला इतर विद्यार्थी आणि मी याच्यामध्ये 1% वडिलांनी कधी त्या ठिकाणी फरक केला नाही. जेवढी शिक्षा इतर विद्यार्थ्याला असायची त्याच्यापेक्षा कदाचित थोडी जास्तीची शिक्षा त्या वर्गामध्ये मला असं वाटतं की भूमिका बदलता आली पाहिजे. कारण वडिलांनी शाळेमध्ये गुरुजींची भूमिका चांगली निभावली आणि घरी आल्यानंतर त्यांनी वडिलांची भूमिका देखील तितक्याच ताकदीने निभावली. कारण घरी वडील हे वडील असले पाहिजे, ते मित्र असले पाहिजेत, नाही का? आणि मग मुलं अगदी खुलतात, ती फुलतात. कारण मुलं ही फुलं असतात खरं तर. ते काही आठवणी सांगा वडिलांच्या तुमच्या की त्यांच्यामुळे खरं तर एक तुमच्या आयुष्याला एक मूर्त रूप आलं खरं तर. एक वेळेस वडिलांसोबत मी चिखुंद्र्याला शाळेवर जात होतो आणि नदीला पाणी आलेलं होतं. 10 किलोमीटरचा रस्ता होता तो. पावसाळ्यामध्ये जात असताना नदीला बऱ्याच वेळा पाणी आहे. 2-3 नद्या आम्हाला क्रॉस व्हायच्या वाटेमध्ये. त्या नदीमध्ये एक दिवशी जात असताना पाण्यातनं प्रवास वडील सायकल पुढे घेऊन पुढे गेले आणि तो हळूहळू सावकाश पाठीमाग नाही आहे असं सांगून गेले. मी चालत असताना एका शेवाळलेल्या दगडावरनं माझा पाय घसरला. पाय घसरून मी पडलो. पडल्यानंतर जखम झालेली पाहून वडिलांना इतकं दुःख वाटलं. त्यांनी परत सायकल ठेवून धावत पळत आले आणि मला उचलून घेतलं. किलज म्हणून गाव होतं जवळ, तिथे छोटेसे डॉक्टर होते त्या गावामध्ये. तिथं मला घेऊन गेले, पट्टी वगैरे केली, औषधं वगैरे केले आणि एक वडिलांचं प्रेम ढसाढसा त्यांना रडू आलं ते सगळं बघून. माझ्यामुळं तुला एवढी वेदना किंवा एक चांगल्या बोर्डिंगच्या शाळेमध्ये मी तुला ठेवू शकत नाही, काय आर्थिक अडचण होते. मला वडिलांसोबतच जाऊन येऊनच करावं लागायचं आर्थिक अडचणीमुळं.
तर त्याने कदाचित दुःख वाटलं असेल की बाबा आपण चांगल्या शाळेमध्ये चांगल्या बोर्डिंगमध्ये मुलाला ठेवू शकत नाही आर्थिक अडचणीमुळं, आणि त्याचं एक दुःख त्यांच्या त्या दिवशीच्या रडण्यातनं किंवा वेदनेतनं मला झालं. म्हणजे त्या दिवशी वडिलांच्या डोळ्यातनं आलेले अश्रू आजही तुमच्या लक्षात येत नाही. आज मग आई आणि वडील दोघे आहेत का? माझे वडील एक 20 वर्षापूर्वी वारले. माझी आई हयात आहे आणि चांगल्या सुदृढ आहेत. गुरुजी असलेले तुमचे वडील आज या जगात नाहीत, परंतु त्यांच्या आठवणी आहेत. ज्या ज्या वेळेला वडिलांची आठवण येते त्यावेळेला कशा प्रकारे मिस करतात ते सांगा. कदाचित माझे वडील आज असले असते तर हा एवढा सगळा मी त्यांच्या आशीर्वादानं किंवा त्यांच्या प्रेरणेनं आणि त्यांनी जीवनामध्ये शिकवलेल्या सत्यनिष्ठा आणि नीतिमत्ता या तत्वामुळे हे सगळं उभा करू शकलो, हे मला त्यांना सांगायला फार आनंद वाटला असता. पण कदाचित ते आज नाही. मला असं वाटतं साहेब की शाळा कोणती असू द्या, पण खरी शाळा ही घरची असते आपल्या आई वडिलांची, नाही का? आणि त्या शाळेमध्ये मुलं बनतात. असं म्हणतात की मदर इज बेटर दॅन 100 टीचर्स, नाही का? शिक्षक असतात, त्यांची भूमिका असते, पण आई आणि वडील हे सगळ्यात महान शिक्षक आहेत. आणि तुमच्या नशिबाने म्हणा तुम्हाला हे सगळे चांगले माणसं भेटले, म्हणजे आई आणि वडील. जसं तुम्ही वडिलाबद्दल भरभरून बोललात, आम्हाला आईबद्दल सुद्धा ऐकायचं तुमच्या, कारण आईशिवाय तर पुढं मला काय जाणार नाही. आई तर त्रिवार वंदनीयच आहे. वडील हे तुमचं जीवन घडवतात, पण आई त्या जीवनाला आकार देतात. आईचं प्रेम जर मला कदाचित लहानपणी मिळालं नसतं किंवा वडिलांनी रागवल्यानंतर माझ्या मनात एक बालमन असतं. वडील हे त्या मुलाचं भविष्य घडवण्यासाठी रागवत असतात किंवा त्याला त्याच्या भावनेचा विचार करत नाहीत त्या काळामध्ये, कारण त्यांना फक्त त्याचं पुढचं भविष्य दिसत असतं. पण त्याच वेळेस आई काय करते, माझ्या बाळाची भावना दुखावली का, वडिलांनी रागवल्यामुळं मारल्यामुळं माझ्या बाळाच्या मनाला किती वेदना झाली असतील याची जाणीव फक्त आईला असते. आणि वडिलांनी रागवल्यानंतर प्रेम देणारी ही आईच असते. आणि त्यावेळेस बाळ हे आईच्या कुशीमध्ये जाऊनच विसावतं आणि जे काही आपल्याला वेदना झालेल्या आहेत ते विसरण्याचा प्रयत्न हे आईच्या कुशीतच करतो. निश्चितपणे तुम्ही तुमच्या शब्दात आई मांडली खरं तर, पण आम्हाला आणखी थोडंसं पुढे जायचं. लहानपणी तुम्ही जे आईच्या अवतीभोवती होतात किंवा आईने जे काही संस्कार केले, काही आम्हाला असे काही प्रसंग सांगा की जे कायम तुमच्या लक्षात राहिले. माझ्या आईनं मला पहाटे लवकर उठण्यासाठी, अभ्यासाची गोडी लावण्यासाठी आणि वडिलांसारखंच पुन्हा सत्यानं आणि निष्ठेने जीवन जगण्यासाठी फार मोठी प्रेरणा दिली. माझं जीवन जे घडवलं ते माझ्या आई आणि वडिलांनीच घडवलं. वडील हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे असल्यामुळं किंवा एक त्या क्षेत्रातलं त्यांना ज्ञान असल्यामुळं त्यांनी मला शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या प्रकारे मदत केली आणि घडवलं. पण आईने जे प्रेम दिलं त्या प्रेमाच्या ओघेतनं मला जे उभारी मिळाली किंवा जग फार मोठं आहे आणि त्या जगाकडं पाहण्याचा एक दृष्टिकोन आईने जो शिकवला तो एक वेगळाच होता. त्याचा मला एक निश्चित माझ्या घडवण्यामध्ये आई अशी एक व्यक्ती आहे की जिच्यामध्ये सगळं ब्रह्मांड आहे, नाही का? आणि तिच्याशिवाय तर अगदी आयुष्य नाहीच. आणि तिचे उपकार, त्याच्या उपकारांची परतफेड मला असं वाटतं की या जन्मात शक्य नाही. सर, हे झालं आई आणि वडिलांच्या अवतीभोवतीचं आयुष्य. मित्रातलं आयुष्य कसं होतं, शाळेतलं आयुष्य कसं होतं, म्हणजे फक्त अभ्यास आहे की अभ्यास होता, म्हणजे वडील गुरुजी असल्यामुळे अभ्यास आहे की अभ्यास होतं का आणखी इतर गोष्टींची आवड होती, म्हणजे खेळ वगैरे? मार्डी गावामध्ये असताना मित्र होते. त्या काळात एक अल्लडपणाही होता आणि गावातले मित्र निश्चितच होते. माझं घर गावाच्या कडेलाच लागूनच आहे, त्याच्यामुळं माझे दलित मित्र जास्त होते त्या काळामध्ये. 1ली ते 4थीच्या काळामध्ये आजी त्यांची आठवण येते. त्यांच्यासोबत गावामध्ये लोखंडी गाडा पूर्ण रस्त्याने ओढत हिंडून खेळलेला आणि विटीदांडू खेळलेली, गोट्या खेळलेल्या, सगळ्या आठवणी ताज्या आहेत. जास्त कल कुठं होता, अभ्यासाकडे का खेळण्याकडे? माझा तसा 4थीपर्यंतचा कल हा खेळण्याकडेच होता. अच्छा. पण ज्यावेळेस मी वडिलांच्या सोबत
चिकुंद्र्याला शाळेला गेलो तेव्हा मला शिक्षणाचं महत्त्व आणि शिक्षण काय आहे, माणसाला शिक्षणाची गरज का आहे याचं महत्त्व तिथं कळलं. त्याची कारणं 2-3 असू शकतात की इतर मुलांना त्यांचे वडील शिक्षक असतातच, पण स्वतःच्या वडिलांच्या हाताखाली क्लासमध्ये शिक्षण घेण्याची संधी फार कमी मुलांना मिळते. आणि आपण नशिबानं खरं नाही. तर माझे वडील शिक्षक होते आणि त्यांच्या क्लासमध्ये मला शिकायची संधी मिळाली, हे माझं नशीब आहे. त्याच्यामुळे शिक्षणाचं महत्त्व, शिक्षणामुळे माणूस घडतो, वाढतो किंवा मोठा होतो, ही त्यांच्या शिकवणीमुळे मला त्या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला जे घडवलं आहे, तुम्ही इथपर्यंत जे आलेले आहात किंवा तुमचे विचार जे आहेत, असं वाटतं की तुमच्या वडिलांनी मास्टरपीस घडवलं आहे करतं नाही का? अच्छा सर, म्हणजे शालेय जीवनामध्ये असताना काय असतं की आपला एक संकल्प असतो नाही का, की आता मला हे व्हायचं. आपण बऱ्याच वेळा मुलांना विचारतो सुद्धा, तुला काय व्हायचं आहे रे, तर आपल्याकडे उत्तर येतात की मला इंजिनियर व्हायचं, कोण डॉक्टर व्हायचं नाही का. तर तसं तुम्हाला जेव्हा कोण विचारलं असेल की काय व्हायचं, तर तुमचं उत्तर काय असायचं? त्याचं एक पुढे असं आहे की मी 7वीपर्यंत चिकुंद्रा शाळेत शिकलो जिल्हा परिषदच्या. अच्छा. त्यानंतर तिथं शाळा संपली होती. 7वी ते 7वीपर्यंत शाळा होती. वडिलांनी असं ठरवलं की चिकुंद्रा गावाला लागूनच पलीकडे 4 किलोमीटरवरती अणदूर म्हणून गाव आहे, तुळजापूर तालुक्यात. तिथं त्यावेळेस सिद्धरामप्पा अलुरे गुरुजी माजी आमदार, ते आता वारले मागच्या 2 वर्षापूर्वी, त्यांची शाळा आहे जवाहर विद्यालय अणदूर. तर नावाजलेली शाळा होती त्या काळामध्ये. त्यावेळी त्या शाळेमध्ये मला माझ्या वडिलांनी 1977ला तिथं ॲडमिशन घेतलं 8वीला. आणि 8वी, 9वी, 10वी हे माझं शिक्षण, हायस्कूलचं शिक्षण हे अणदूरच्या शाळेमध्ये झालं. आणि पुढच्या शिक्षणाची दिशा काय असावी, मग तुम्ही डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, की तुम्हाला शेती करायची की आणखी काही उद्योग करायचे, हे त्याचं जे बेसिक जे तयार होतं ते मला वाटतं हायस्कूलच्या शिक्षणामध्ये, हायस्कूलच्या लेवलमध्ये त्या मुलाला ते कॅप्चर होतं. तसं मला त्या ठिकाणी तिथंही शिक्षक वर्ग फार चांगला मिळाला. स्वतः अलुरे गुरुजी आणि बॅळे गुरुजी म्हणून एक आमचे शिक्षक होते, माझे वर्ग शिक्षक होते. ते बिचारे 5-7 वर्षापुढे ॲक्सिडेंटमध्ये वारले. त्यांनी मला अतिशय माझ्या बुद्धीचा कल कदाचित त्यांनी ओळखला आणि त्यांनी मला तू इंजिनिअरिंगला जा असं मला सजेशन दिलं. आणि 10वी झाल्यानंतर मी अणदूरच्या शाळेमध्ये 10वी करून पुरणमल लाहोटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूरला मी त्यावेळेस पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं 1979मध्ये. आणि तिथं मी 3 वर्षाचा पॉलिटेक्निकचा डिप्लोमा पूर्ण केला आणि नंतर सरकारी नोकरीमध्ये 1982ला इंजिनियर म्हणून जॉईन झालो. इथपर्यंतचा प्रवास आम्ही ऐकला आता. एक थोडं मला मागे जायचं आहे की बाबा तुमच्याशी चर्चा करताना एक लक्षात आलं की तुमचं नाव नाही का, आणि त्याच्या पाठीमागे तुमच्या म्हणजे आजीचं फार मोठं योगदान आहे की आजीला काहीतरी वाटलं नवीन असं नाही का. कारण काय असतं की बाळाचे पाय पाण्यात दिसतात किंवा काहीतरी वाटतं, तर आजीने तुमचं जे नाव ठेवलं धर्मवीर, त्यामागची काही स्टोरी आहे सांगा. हे नाव माझी आई अंजनाबाई कदम यांनी आवडीनं ठेवलं, माझी आजी अंजनाबाई कदम. तर तिला त्यावेळेस काय वाटलं असावं की बाबा हा जेव्हा आपला नातू जन्मालेला आहे, तिचे काय भावना होत्या मला माहिती नाही, आज सांगता येणार नाही. पण तिनं जे नाव ठेवलं ते यथार्थ ठेवलं असं मला असं वाटतं. त्याचं कारण असं की मी पुढे चालून मागच्या 1992-93 पासून मराठा सेवा संघ नावाच्या चळवळीला जॉईन झालो. जी वैचारिक परिवर्तन करणारी आणि समाजामध्ये एक सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिवर्तन घडवण्यासाठी तयार झालेली चळवळ मराठा सेवा संघ नावाची संघटना. त्या संघटनेला अटॅच झाल्यानंतर शिवधर्माची स्थापना झाली 2005 साली. त्या शिवधर्माच्या चळवळीमध्ये मी सुरुवातीपासून खेडेकर साहेबांसोबत काम केलं. आणि धर्म काय असतो, धर्माची माणसाला गरज काय आहे, त्याच्या दैनंदिन आचरणामध्ये धर्माचं किती महत्त्व आहे, याच्यासाठी याचा मला अभ्यास करायचा त्यावेळेस संधी मिळाली. आणि शिवधर्माच्या बऱ्याच मूलभूत गोष्टीच्या लिखाणामध्ये, स्थापनेमध्ये आम्ही खेडेकर साहेबांसोबत त्या काळात राहिलो. आणि धर्माचं काम, धर्माची चिकित्सा, सध्याच्या हिंदू धर्माची चिकित्सा करून त्याच्यामध्ये काय ॲड केलं पाहिजे, त्याच्यातून काय वगळलं पाहिजे, याचे पूर्ण अभ्यास आम्ही एका टीमनं करून त्याच्यामध्ये त्याची
थोडक्यात संहिता म्हणजे घटना आम्ही तयार केली. आजीने जे नाव दिलं धर्मवीर, कदाचित तिला समजलं असेल की पुढे चालून याला शिवधर्माचं काम करायचं आहे आणि तिला कदाचित लक्षात आलं असेल किंवा एक चुणूक लगत दिसली असेल आणि तिच्या जे नाव तिनं ठेवलं तिचा यथार्थ उपयोग मला पुढच्या काळामध्ये माझ्या समाजकार्यामध्ये निश्चित झाला. साहेब, ज्या वेळेला अभियंता बनलात नाही का, आणि खऱ्या अर्थानं काम करायला संधी भेटली, कारण आतापर्यंत वडिलांचा व्यवसाय वेगळा होता, ते अगदी प्रामाणिक शिक्षक होते, प्रामाणिकपणे काम करायचे आणि तोच प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये आला नाही का. जरी आपले उद्योग वेगळे असले, जरी क्षेत्र वेगळं असलं, वाट वेगळी असली, तरी एक गुण समान असतो, तो म्हणजे वडिलांकडे आईकडे जो गुण आहे तो लेकरांकडे येतो आणि वडिलांकडला प्रामाणिकपणा, सचोटी नाही का, इमानदारी या गोष्टी तुमच्याकडे आल्या. तर काय नेमका प्रवास आहे मग तो सांग, म्हणजे अभियंता बनल्यानंतर. अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. यासाठी मी जीवनभर झगडतो आहे. सत्य आणि प्रामाणिकपणा हे जे तत्व मला माझ्या वडिलांनी आईने शिकवले ते माझ्या कदाचित रक्तामध्ये भिनले गेले आणि तेच समाजामध्ये उतरवण्याचा, माझ्या आजूबाजूला परिसरामध्ये माझ्या संपर्कात जे लोक येतात त्यांना ते सांगण्याचा किंवा त्यांच्या दैनंदिन आचरणामध्ये ते उतरवण्याचा मी वेळोवेळी प्रयत्न केला. उदाहरणार्थ मी 1982ला इंजिनियर म्हणून पाटबंधारे खात्यात रुजू झालो. रुजू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये काही कळत नाही, कुठल्याही नोकरीला असतो 1-2-3 वर्ष कळत नाही किंवा काय असतं डिपार्टमेंट कसं असतं. आणि मग 85-86 पर्यंत थोडं लक्षात आलं की इंजिनियर म्हणजे काय असतो, डिपार्टमेंटमध्ये इंजिनियरचं काम काय असतं, मग ते काय कामं करायचे, त्या कामासाठी लागणाऱ्या काय वस्तू खरेदी करायच्या, काही कामं कुणाकडनं कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घ्यायचे आणि मी खरेदी करण्यामध्ये, कॉन्ट्रॅक्टरकडनं कामं करून घेण्यामध्ये पैशाचे व्यवहार देणं घेणं असे प्रकार माझ्या लक्षात यायला लागले. कोणता जर गुत्तेदार यायचा, साहेब हे काम केलेलं आहे, याचं थोडंसं अशा प्रकारे वाढून लिहा, मी तुम्हाला 1-2 हजार देतो, 1000 देतो. तेव्हा मला लक्षात आलं की इंजिनियर हा बदनाम कशामुळे झाला आणि तिथं माझ्या सत्य प्रामाणिकपणाला ते छेद देणाऱ्या काही घटना तिथं घडायला समोर आलेल्या दिसल्या. तेव्हापासून मग मी माझ्या नोकरीमध्ये जे काही माझे वरिष्ठ होते त्या प्रत्येकाला मी त्याला विरोध करायचा मी प्रयत्न केला. साहेब मला हे जमणार नाही, जे तुम्ही सांगताय किंवा मला गुत्तेदार सांगतो आहे किंवा मला तुझे करायला सांगताय ते मला जमणार नाही, ते तुम्ही दुसऱ्याकडनं करून घ्या. असं मी जवळपास पुढचे 15 ते 20 वर्ष अशा प्रकारे माझ्या वरिष्ठांना मी सांगत गेलो, समजावत गेलो, कनिष्ठांना सांगत गेलो ह्याच्याबद्दल दूर राहा. भ्रष्टाचार करण्यापेक्षा तुम्ही तुम्हाला शासन पगार देत आहे, भ्रष्टाचारातून पैसे कमवण्यापेक्षा पगारी पैसे तुम्हाला आहेत आणि भ्रष्टाचार करून तुम्ही जेवढं मेहनत आणि बुद्धी तिथं लावणार आहात तेवढी मेहनत आणि बुद्धी तुम्ही स्वतःचा उद्योग छोटासा बाहेर टाकून लावले तर त्या भ्रष्टाचारात कमवलेल्या पैशापेक्षा जास्त पैसे तुम्हाला त्या उद्योगात मिळू शकतात. असं मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न. पैसा कमवण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत, पण तो कुठनं कमवायचा जनताने ठरवलं पाहिजे नाही का. साहेब, अत्यंत प्रामाणिकपणे आपण सर्व्हिस केली. मला असं वाटतं की अभियंता तर होतात आपण, पण खऱ्या अर्थानं जे म्हणतो आपण की एक चांगला गुण की जो जनरली आपल्याला पाहायला मिळत नाही की तो तुमच्यामध्ये सदैव राहिला, तो जपला तुम्ही. कारण मग असं म्हणतात की आपल्याकडे जे आहे ते आपण जपलं पाहिजे नाही का, आणि त्याचा हेवा लोकांना वाटला पाहिजे. ते आपण आयुष्यभर केलं. हे करत असताना आपण उद्योगात सुद्धा उतरलात आणि चांगल्या प्रकारे आपण तिथं यश संपादन केलं. तर काय नेमकं म्हणजे सुरुवातीपासून असं वाटायचं का की आपण उद्योजक झालं पाहिजे, आपण उद्योगात उतरलं पाहिजे? हेच त्यावेळेस नोकरी करत असताना मला हे लक्षात आलं की हे डिपार्टमेंटमध्ये फार काही बरेच नंबर 2चे व्यवहार चालतात त्याचे ते काय आपल्या बुद्धीला पटत नाही आहेत आणि त्याच्यात आपण यशस्वी होऊ शकत नाही किंवा ते आपण करू शकत नाही हे ज्यावेळेस लक्षात आलं, मग मला माझे वरिष्ठ हा माणूस काय आपल्या कामाचा नाही आहे असं समजून मला साईडचे टेबल द्यायला चालू केलं. म्हणजे मेन टेबल एखाद्या सहकार्य करणाऱ्या व्यक्तीला द्यायचं आणि मला थोडासा साईडचा टेबल ठेवून डमी टेबल देऊन मला काम करायला लावायचं. मी ॲक्सेप्ट केलं, मला तेच पाहिजे होतं. आणि मग साईड टेबल मिळाल्यानंतर तिथं काही काम जास्त नसतं, थोडंसं काम असतं, 1 तास 2 तास काम असतं आणि बाकीचं मग आराम असतो. मग तो जो मला थोडासा जास्तीचा वेळ शिल्लक मिळायचा नोकरीमध्ये असताना त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये विचार यायला लागले मग हा वेळ आपण कुठं वापरायचा. थोडं आजूबाजूचे काही मित्रमंडळी उद्योगात पडलेले किंवा आजूबाजूचे काही मित्रांचे उद्योग, प्रस्थापित मित्रांचे उद्योग पाहिलेले, ते पाहिल्यानंतर असं वाटलं की आपण ह्या वेळेचा सदुपयोग करूया. मग माझी बदली साधारण नांदेडवरून उस्मानाबादला 1993ला झाली आणि उस्मानाबाद माझं जिल्ह्याचं स्वतःचं ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी मी मग हळूहळू
नोकरीमध्ये असतानाच काही उद्योग प्रस्थापित करायचा प्रयत्न केला आणि माझा मुलगा, माझी मिसेस या दोघांनी मला त्याच्यामध्ये सहकार्य केलं, मी त्यांना सहकार्य केलं आणि दोघांचेही नावचे उद्योग हळूहळू भरभराटीला लागले. म्हणजे सेवा अत्यंत प्रामाणिकपणे केली नाही का. आणि जर पैसे कमवायचे असेल तर तुमचा जो मूळ मंत्र आहे खरं तर, जर पैसे कमवा पण त्यासाठी उद्योग उभे करा नाही का. आणि त्यातून तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो आणि मिळतो सुद्धा. तर उद्योग उभा करत असताना बऱ्याच वेळा काय असतं की मराठी माणूस रिस्क घेत नाही का, की नको कशाला, कारण आपण 4 पैसे जे आपल्याकडे आहेत तेच आपण गुंतवले आणि त्याचं नुकसान झालं आपल्याला तर मग काय करायचं. तुम्हाला असं कधी वाटलं नाही सुरुवातीला की अरे आपण 4 पैसे आपण गुंतवायला निघालोत पण आपलं नुकसान होऊ शकतं. याच्यासाठी आपण आपल्या समाजामध्ये आजूबाजूला जे जैन आणि मारवाडी किंवा गुजर हे जे वर्ग आहे उद्योगामध्ये मागच्या 100 वर्षापासून प्रस्थापित असल्या त्यांचं सहकार्य किंवा त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि मी तेच केलं. हे लोक राजस्थानमधनं आणि गुजरातमधनं येऊन फक्त लोटा घेऊन आलेले, ते लोक इथे येऊन कसलेही त्यांची जमीन व्यवसाय पैसा गाव नसताना इथे येऊन लोटा घेऊन ते येथे मोठे उद्योगपती होऊ शकतात. आपण तरी इथले प्रस्थापित आहोत, आपलं हे गाव आहे, काही ना काही थोडे बहुत आपल्या गाठीशी पैसे आहेत, हे सर्व असताना आपण का करू शकत नाही. फक्त महाराष्ट्रीयन माणूस किंवा आपला माणूस धाडस करण्यामध्ये कमी पडतो असं मला वाटतं. उद्योग करण्यासाठी फार काही मेहनत लागते असं मला वाटत नाही. त्याच्यात सचोटी पाहिजे, कष्ट घेण्याची तयारी पाहिजे आणि प्रामाणिकपणा पाहिजे. तिथं सुद्धा प्रामाणिकपणाच तुम्हाला कामाला येतो. तुम्ही उद्योगामध्ये लपाटुपी केली, लुच्चेगिरी केली किंवा गिरायकाला फसवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही उद्योगामध्ये यशस्वी होणार. म्हणजे प्रामाणिकपणा हे आपलं खरं तर मूळ भांडवल असतं. भांडवलच माणसाच्या जीवनाचं सत्य, प्रामाणिकपणा आणि तत्वनिष्ठ किंवा नीतिमत्ता आहे. मला असं वाटतं की त्याच्यावरतीच माणूस आई वडिलांनी तुम्हाला दिलेलं भांडवल आहे निश्चित, आणि तुम्ही ते जपले आतापर्यंत. साहेब अगदी उद्योगामध्ये उतरला, तिथंही तुम्हाला यश मिळालं आणि हे सगळं करत असताना जे म्हणतो ना आपण की काही वेळेला काय होतं, आपण फक्त पैसे कमवत जातो, आपण ते का कुणासाठी किती कमवावे याचं भान राहत नाही का. पण तुमच्या बाबतीमध्ये मला एक कौतुक करायचं वाटतं, तुम्ही नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली. मी यासाठी म्हटलं कारण ज्या वेळेला आपला समाज बांधतो किंवा आपल्या जवळची व्यक्ती अडचणीत असेल तर आपण मदतीचा हात दिला पाहिजे नाही का. आणि हा गुण तुमच्यामध्ये आहे. तर आम्हाला तुमचं सामाजिक कार्य ऐकायचं आतापर्यंत. साधारण 1992 मध्ये मी मराठा सेवा संघ नावाच्या संघटनेला जोडलो गेलो. तत्पूर्वी सुद्धा मी समाजकार्यामध्ये छोटं मोठं करत होतो. पण 92ला मी अधिकारीरित्या पदाधिकारी म्हणून संघटनेचा रुजू झालो. साधारण 2005ला मी मराठा सेवा संघाचा जिल्हा अध्यक्ष धाराशिवला झालो. 2005 ते 10 मध्ये अध्यक्ष म्हणून होतो. आपण जे काही कमवलेलं असतं ते समाजामुळे कमवलेलं असतं. तुम्ही एखादी वस्तू व्यवसायामध्ये एखादी वस्तू 100 रुपयाला खरेदी करता आणि 120 रुपयाला विकता, त्यावेळेस ते 20 रुपये जे कमवलेले असतात तुम्ही ते समाजाच्या खिशातनं काढलेले असतात. ते 20 रुपये तुमच्या घरात तयार झालेले नसतात. किंवा नोकरीमध्ये तुम्ही जो पैसा मिळवता पगार, तो समाजाने भरलेल्या टॅक्समधनं तो तुम्हाला पगार केलेला असतो. व्यवसायामध्ये तुम्ही जो प्रॉफिट मार्जिन कमवता तो समाजाच्या खिशातनं तुम्ही तो कमावलेला असतो. म्हणजे तुम्ही जे काही नोकरी करून मोठे व्हा किंवा व्यवसाय करून मोठे व्हा, हे समाजाच्या पैशावर मोठे झालेले असतात. तो पैसा तुमच्या घरात एखाद्या झाडाला लागलेला नसतो किंवा घरात उद्भवलेला नसतो. म्हणून मग तो पैसा कमवून जर आम्ही एवढे मोठे झालेला असतो, त्या समाजाने तुम्हाला ते सहकार्य केलं नसतं तर तो उद्योग चालला नसता. समाजाने सहकार्य करून टॅक्स भरलं नसतं, तुम्हाला पगार मिळाली नसतं. आणि मग एवढं सगळं समाजाने आम्हाला मोठं केलं असेल तर त्या समाजाचा उपकारातून उतराई होण्यासाठी काही ना काही त्या याच्यातला पैसा, कमावलेला पैसा तुम्ही समाजासाठी खर्च केलाच पाहिजे असं यामध्ये सांगतो. तदनुसार मराठा सेवा संघामध्ये काम करत असताना वेळोवेळी काय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणं, काय ज्यांचे काय लग्न नडलेले असतील, काय वधूच्या पालकांचे त्यांना आर्थिक मदत करणं, अशा स्वरूपाचे काम आम्ही केलं. काही विद्यार्थ्यांना अमेरिकेला शिक्षणाला जाण्यासाठी काही पैशांच्या अडचणी होत्या, काय त्यांचे कागदपत्रांच्या अडचणी होत्या, तिथं सहकार्य वेळोवेळी करून त्यांना विदेशाला शिक्षणाला पाठवण्यासाठी मदत केली. स्वाधार संस्था म्हणून इथं उस्मानाबादमध्ये आहे.
वसंतराव चव्हाण चालवतात, जिथं मतिमंद मुलींची शाळा आहे. त्या ठिकाणी जवळपास 50,000-1,000च्या वस्तू मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही फ्रीज असो, TV असो, या अजून काही वस्तू आम्ही त्यांना दान स्वरूपात दिलेल्या आहेत. एकंदरीत सांगायचा उद्देश एवढाच की तुम्ही जे काही कमाई करताय ते समाजाच्या खिशातनं काढून घेतलेली असते किंवा समाजाच्या सहकार्यामुळे तुम्ही मिळवलेलं असतं. त्याच्यातलं काही ना काही थोडासा भाग समाजासाठी देणं किंवा त्याला परत करणं हे खरं तुमचं कर्तव्य. सामाजिक कार्याचा ज्या वेळेला मी उल्लेख करतो, जेव्हा विचारतो बऱ्याच वेळेला, तर जनरली काय असतं उत्तर की मी केलं. पण मला पहिल्यांदा हे असं छान उत्तर भेटलं की समाजाने दिलेलं आहे आणि त्यातलं काही देणं आपलं कर्तव्य असतं. निश्चितपणे मला असं वाटतं की सामाजिक बांधिलकी, समाजकार्य म्हणजे हे सांगायची गोष्ट नसते, तर ते आपल्यामध्ये रुजलेलं पाहिजे. आणि हे रुजवणारे आपले आईवडील असले पाहिजेत, नाही का, की त्यांनी हे सुंदरपणे तुमच्यामध्ये रुजवलंय. खरं तर सर असं म्हणतात की यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड जावा. खरं तर कारण हे जगायचं का, कशासाठी, हे जगणं सुंदर असावं. मला असं वाटतं की तुमचं जगणं हे सुंदर आहे. या सुंदर जगण्यामध्ये ज्या लोकांनी तुम्हाला सहकार्य केलं, ज्यांच्यामुळे इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करता आला तुम्हाला, ती माणसं कोणती त्यात आई आणि वडील ही 2 नावं मी आता ऐकले आहेत. त्यानंतरचा जो पुढचा प्रवास असतो त्या प्रवासामध्ये कोणी सहकार्य केलं की ज्यांच्यामुळे खंबीरपणे उभारता आलं? आई वडिलांच्या सोबतच माझे चुलता आणि चुलते, माझी चुलती हिराबाई कदम यांनी मला त्या काळच्या माझ्या प्राथमिक शिक्षणाकडं जर बारकाईनं लक्ष ठेवलं नसतं कदाचित मी शिक्षणामध्ये पुढे एवढं आलो नसतं. प्राथमिक शिक्षणामध्ये मी गावी असताना अल्लड वय असतं, शिक्षणाचं महत्त्व कळत नाही. शाळेला जायच्या निमित्तानं आम्ही घरी आईला सांगून जायचं शाळेला चाललो म्हणून, आणि गावामध्ये एका गल्लीमध्ये एका घराच्या पाठीमागं जाऊन तिथं माती आणि दगड खेळत बसायचं. शाळा ड्रॉप करायची. 5-7 पोरं जाऊन त्या ठिकाणी आपलं लहान मुलं 10, 7, 8, 10 वर्षाचे त्यावेळेस माझ्या चुलतीचं हिराबाई कदमचं इतकं बारीक लक्ष होतं. त्यांना कुठून तर कळलं की मी असं शाळेला जात नाही, कुठं तर जाऊन बसतो. त्यांनी एक दिवशी अशी तपासणी करत आल्या आणि त्यांनी पाहिलं की मी एका घराच्या पाठीमागे 4 पोरं घेऊन तिथं माती खेळत बसतो. त्यांनी मला तिथून असं झोडपत घरी आणलं आणि असा चोप दिला की त्यानंतर माझी शाळा चुकवायचं कधी धाडस झालं. तसंच माझे चुलते, त्यानेही कष्टाचं महत्त्व. माझ्या चुलत्याने जन्मभर शेती केली. माझे वडील शिक्षक होते आणि चुलते हे घरची शेती सांभाळायचे. शेतीतलं कष्ट काय असतं, मोठमोठ्या 25-30 लिटर वजनाच्या घागरीनं पाणी आणणं, शेतामध्ये पहाटे 4 वाजता उठवून बैल चाऱ्याला घेऊन जाणं, हे शेतीचं कष्ट मी स्वतः चुलत्याने केलेलं पाहिलं. आणि ह्या चुलत्या आणि चुलतीच्या एकंदरीत आचरणामुळे सुद्धा मला जीवनामध्ये कष्ट काय असतात, प्रामाणिकपणा काय असतो हे मला त्यांच्यापासून म्हणजे माझ्या आई वडिलांबरोबर माझे चुलता चुलते सुद्धा तेवढेच माझी प्रेरणा असतो. आता तुमची पुढची पिढी आहे, तुमचा खास करून मुलगा, त्यांचा प्रवास काय आहे, तुमची काय आहे, तुमचा उद्योग कशा प्रकारे ते आज हँडल करत आहेत? माझा मुलगा राहुल आणि मिसेस विजया कदम आणि सुनबाई प्रीती कदम हे तिघांच्याही नावावर 2-3 प्रत्येक स्वतःचे उद्योग आहेत. ते अतिशय कष्टानं आणि प्रामाणिकपणे त्यांचे उद्योग सांभाळत आहेत. माझं त्यांना तिघांनाही बाहेरून सहकार्य असतं आणि तिन्ही उद्योग आमचे बऱ्यापैकी चालू आहेत, चांगले आहेत. मला एक विचार असं वाटतं की बऱ्याच वेळेला जो तरुण वर्ग असतो नाही का, शिक्षण झालेलं असतं, आता डिग्री असते, पण जसं तुमच्या काळात जॉब होते तसे आता जॉब नाही. तुम्ही आता अभियंता असा, नाही डॉक्टर असा किंवा काही असं, जॉब कमी आहेत, नवीन आहेत जवळपास नाही का, जे आहेत ते अगदी कमी आहेत. तर बऱ्याच वेळा नैराश्य येतं, नैराश्य आलं की मग व्यसन लागतं आणि व्यसन लागलं की असं वाटतं की आता काही राहिलं नाही शिल्लक. अशा तरुणांना आपण काय सांगू इच्छिता, कारण उद्योगात पडण्याची तयारी नसते यांची. तरुण मुलांना मी नेहमी हे सांगत असतो की नोकरीच्या मागे लागू नका. ठीक आहे, नोकरी प्रयत्न करा, नाही असं नाही, पण नोकरी मिळाली नाही म्हणून निराश होऊ नका किंवा जीवनापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू नका. दूर जाण्याचा म्हणजे इन द सेन्स काहीतरी दुर्घटना करणं किंवा बाकीच्या अजून काही. हे जीवन नाही आहे. जीवन माणसाला एकदाच मिळणार आहे आणि ते तुम्हाला आनंदानं जगता आलं पाहिजे, त्याला यशस्वी करता आलं पाहिजे. ठीक आहे, नोकरी मिळवणं हेच काही यश नाही आहे. तुम्हाला जीवन यशस्वी करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. उद्योग आहे, शेती आहे. शेतीकडे सध्या शासनाचं लक्ष नाही आहे किंवा त्याच्यामुळे शेती परवडत नाही हे जरी मान्य केलं
तर उद्योग हा तुमच्यासाठी खुला आहे. मी सगळ्यांना एकच उदाहरण देतो की आमच्या घराच्या समोर किंवा गल्लीमध्ये एखादी भाजीवाली बाई सकाळी 200 रुपयाची भाजी घेऊन येते डोक्यावरती आणि संध्याकाळी घरी जाताना 1000 रुपयाचा गल्ला घेऊन जाते. काय भांडवल असतं तिथं? भांडवल असतं फक्त 200 रुपये आणि दिवसभराचा नफा असतो 800 रुपये. थोडक्यात सांगायचा उद्देश की तुम्ही कष्ट करायची तयारी ठेवा. त्या उद्योगाचा कमीपणा मानू नका. त्या उद्योगाला हलकं आणि भारी समजू नका. प्रत्येक उद्योग हा कष्टानं आणि जीव ओतून करा. त्याच्यातनं तुम्हाला उदरनिर्वाह निश्चित होणार. आणि कष्ट करण्याची तयारी कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तुम्हाला ते उद्योग करताना कमीपणा जाणवला नाही पाहिजे. हीच तयारी तुम्ही ठेवली, निश्चितपणे तुम्ही उपाशी मरत नाही, जीवनामध्ये यशस्वी होणार याची मी खात्री. कधी कधी काय असतं की आपण प्रवास तर पूर्ण करतो, आपण पुढं जातो, पण पुढं का गेलो, कुणासाठी गेलो याची मात्र उत्तर सापडत नाहीत. पण जी माणसं प्रामाणिकपणे जगतात, प्रामाणिकपणे लढतात, ती माणसं खऱ्या अर्थानं की अगदी आपण काय केलं याचा पूर्णपणे लेखाजोखा त्यांच्याकडे असतो. आणि तीच माणसं खऱ्या अर्थानं मार्गदर्शक असतात. कारण आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो की आमचे मार्गदर्शक, परंतु मार्गदर्शकाची व्याख्या फार वेगळी आहे की ती व्यक्ती स्वतः चांगली पाहिजे, त्या व्यक्तीला जगता आलं पाहिजे आणि मग अशा व्यक्तींना तुम्ही मार्गदर्शक म्हणा, नाही का. अगदी आयुष्यभर प्रामाणिकपणे जीवन जगले. हा प्रामाणिकपणा, ही सत्यता, हे अगदी निखळ जगणं वडिलांकडनं भेटलं आणि जे भेटलं ते प्रामाणिकपणे पुढच्या पिढीला त्यांनी दिलेलं आहे. निश्चितपणे धर्मवीरजी कदम यांच्या जीवन कार्यावर आम्ही टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.